माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 35वा अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर गुरुदेव दत्त प्रतिक्रियेत लिहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 35वा. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धासी विनवितसे परियेसी रुद्राध्याय विस्तारेसी दंपती ते सांगितला. सिद्ध म्हणे ऐकता अपूर्वसे पुढे कथा तेची जाणा पतिव्रता. श्री गुरु ते विनवित कर जोडणी श्री गुरुशी विनवितसे भक्तीसी आम्हा गती पुढे कैसी कवने परी असावे या कारणे आपणासी एखादा मंत्रोपदेशी जेने राये जीवासी चरणस्मरण सनातन श्री गुरु म्हणती तेसी स्त्रियांते काय मंत्र पती भक्ती करावी हर्षी मंत्र स्त्रियाते देऊ नये देता उपदेश स्त्रियासी विघ्नसे मंत्रासी पूर्वी शुक्राचार्यासी घडले असे पर्येसा श्री गुरु सांगती येसी पूर्वकथा पण घडली ऐसी युद्ध देव दैत्यांचे सदा होत असे उधारी दैत्य सैन्य पडे रणी शुक्र जपे संजीवनी समस्त सैन्य उठवणे पुनरपी पाठवे दहासी ऐसे होता एके दिवशी इंद्र गेला कैलासासी सांगे स्थिती शिवासी शुक्राचार्याची मंत्र करणे गोपुनिया ईश्वर नंदीस सांगे उत्तर जाऊनिया वेगवक्र शुक्राचार्या धरुणी आणि स्वामी वचन ऐकोने नंदी गेला ठाकोने शुक्र होता तपद्याने मुखे धरिला नंदीने घेऊन गेला शिवापासी आकांत दैत्य दलासी ईश्वरे ग्रासिले तयासी अगस्त्य सिंधू परी देखा ऐसा किती दिवसवरी होता शुक्र शिवाचे उदरी निघोणी गेला मूत्रद्वारे विसरूपडे शंकरासी पूर्वी होते शुक्र नाव ईश्वर उदरी झाला उद्भाव नाम पावला भार्गव पुनर्पे अमृत मंत्र जपे इंद्रमणी विचारी पुरोहितासी पाचारी कैसा मंत्र शुक्र करी अमृत संजीवनी दैत्यासी गुरु म्हणे इंद्रासी यासी उपाय करावा ऐसे षडक कर्म करिता मंत्रासी सामर्थ्यन राहीन शुक्राचे आपुला पुत्रकच असे त्या ते पाठ विद्यामयसे मंत्र शिकीन असे ऐसा निर्धार केला देखा कसा ते बृहस्पती सांगत असे बुद्धी प्रीती त्वा जावे शुक्राप्रती विद्यार्थी रूप धरोनिया निरूप घेऊन पितयाचा आणि इंद्रादी समस्त देवाचा शुक्राप्रती धाडिले कचा विद्यार्थी रूप धरोणे नमन करुणे साष्टांगे उभा राहिला करुणांगे शुक्र पुसतसे वेगी कवन पोठुनी आला असे बोले आपण द्विजकुमार ऐकेली तुझी कृती थोर विद्याभ्यासी मनोहर म्हणून आलो विषयवेशी ऐसे करुणा वचन देखा विनोदसे कजनिका जवळी गोवी शुक्र कन्यका करुणे वितयासी विनवितसे शुक्रासी म्हणे देवयाने ब्राह्मण भला दिसे नयने यातेन तुम्ही शिष्य करुणे विद्याभ्यास सांगावा कच सुंदर सुलक्षण जैसा दिसे मदन देवयाने करी चिंतन ऐसा कधी व्हावा मज ऐसा विद्याभ्यास करिता दैत्यकुळ दुःखिता देवगण आले आता कपट वेश म्हणती त्यासी काळक्रमिता एके दिवशी कचाटे पाठविले समिध्यासी दैत्य जाती सहायासी समिधी निमित्ते राहणातो राणी धावणे कथासी दैत्य मारिले द्वेषी समिधा घेऊन आग्रासी दैत्य आपण येथे झाले शुक्राचार्याची कन्या नामतीचे देवयाने म्हणून या पितळयासी विनवी नमुनिया कजन दिसे कोठे आना कचा आलिया वाचन भोजन करी आपण ऐसे करीतसे निर्वाण शुक्राचार्य चिंतितसे ज्ञाने पाहे मानसी मृत्यू झालासी त्यासी मंत्र जपुणी संजीवनीसी त्वरित घरासी आणिला आणि कोता बहुत दिवस दैत्य करीती अतिद्वेष गेला होता वनास पुनरपी वदिती तयासी मागुती वाजेल म्हणून चूर्ण करीती छेदवणी दाही दिशा टाकोनी आले घरा पुनरपी गेला दिवस अस्तमंती पुसतसे देवयाने कचना दिसे म्हणून पितयाती विनवितसे कन्येवरी ममत्व बहुत म्हणून शुक्रज्ञाने पाहत छिन्न विछिन्न केले म्हणत मंत्र जपला संजीवनी ऐसे मंत्राचे सामर्थ्य कचा आला घरा त्वरित देवयाने संतोष करीत पीठालिंगी कन्येसी दैत्य सैन्य विचार करीती काही केल्या नमरे म्हणते गुरुकन्येसी असे प्रीती म्हणून गुरु वाचवित ऐसे निमुटी करोणी आली एकादशी दिनी कसा ते बाहेर नेऊनी मारिते झाले दैत्य सैन्य पानक करीती गुरुशी त्यात मिळविती मध्यम स्निग्ध मिळवणी वंशी शुक्र गुरुशी देतसे झाले मागुती पुसे देवयाने पितया ते विनवणे कचासी आणि म्हणवणे
रुदन करी आक्रोश. शुक्र पाहतसे ज्ञानी न दिशे कच त्रिभुवने. खेद करीतसे म्हणे कन्या लोभी करुणिया. विचार करिता सर्वा ठाई दिसू लागला वापुली देही. संध्या पडला शुक्रासी पाहे कैसे करावे म्हणून. कन्येसी म्हणे शुक्र देखा कच नाही आता ऐका माझे उदरी असे निका केवी काढू तयासी. कन्या म्हणे पितयासी समजता तू वाचविसी. आपला प्राण जायला म्हणसी अति आश्चर्य म्हणत असे. शुक्र म्हणे देवयानी मंत्रसे संजीविनी. मज वाचुनी नेणे कोणी माते कोण उठवील. न ऐके कन्या देवदाने देवयाने पिताचे चरण धरुणे. विनवतीसे कर जोडून मंत्र आपणासी शिकवावा. कचासी तू मंत्र करी मृत्यू येईल तुझ जरी. मंत्र करुणी तुम्हा जागृत करी म्हणून चरणे लागली. शुक्र म्हणे कन्येशी मंत्र सांगून हे श्रेयांसी. दोषस्य प्रियेसी वेदशास्त्री असंख्यात. पित्यासी म्हणे देवयानी सुखे असा मंत्र जपोणी. त्यजवी ना पुला प्राण म्हणून आली मूर्छना तये वेळी. शुक्राची कन्येवरी प्रीती उठवणी तिशी अलिंगिती. मंत्र तिशी सांगती संजीवनी अवधारा. कच आपुल्या पोटी होता तोही होय एकता. मंत्र झाला षडकर्णता मग जपिता कचा निमित्त्या. शुक्राचे पोटातून कच निघाला फुटवणी. मंत्र जपुणी देवयाने पितया ते उठविले. 3 वेळा मंत्र जपता कचे पाठ केला तत्वता. संत करी म्हणे मात बहुता कार्य साधले म्हणून. शुक्राचार्याची नमुने कच विनय कर जोडून. तैते द्वेषी मारटी म्हणून निरोप द्यावा आपणासी. शुक्राचार्य हर्षुनी निरोप दिला संतोषोनी. पालवधरी देवयानी आपला पती होय म्हणे. कच म्हणे ऐक बाळे गुरुकन्या मागुनी. गुरुकन्या भगिनी बोले तू आमुते वाचवेले माता होसी निर्धारी. देवयानी कोपुनिया शाप दिला तत्क्षणी तया. वृद्धा होय तुझी विद्या समस्त विसरसी तात्काळी. कच म्हणे ती ऐसी वाया शापिली अम्मासी. पुरुष होईल तुझं ऐसे ब्रह्म कोळा व्यतिरिक्त. तुझा पिता ब्रह्मज्ञानी ताणे अमृत संजीविनी. तू जसे कविल्या गुणी पुढे मंत्रण झाले जाण. स्त्रिया लागे पती सेवा याची कारणे मंत्रण द्यावा. श्वास करावा गुरु पुरुष निरोपाने. सावित्री विनय श्री गुरुशी व्रते आचरिली बहुंसी. तुझे वाक्य अम्हासी एखादे व्रत निरोपावे. स्त्री गुरुगणती ती येसी सांगेन व्रत जैसी. स्थिर होय अवयपणासी राज्य पावे तुझा पती. विशेष असे व्रत एक सोमवार महासुख. विश्वार्चन करावे एक सकळाभिष्ट पावेजे. स्कंद पुराणाची कथा सर्वसाध्य एकता पूर्वकाळी आर्यावर्तका राजा एक अवधारा. चित्रवर्मा नाम त्यासी धर्मात्मा पर्ययसी. धर्ममार्ग आचार्य हर्षी अर्ध मिया ते शिक्षा करी. सपत्न्या धर्म करीती पुत्रकामे शिवा पूजिती. ऐसे किती काळ कर्मिती कन्या झाली तयासी. अति सुंदर सुलक्षिणी जैसी पार्वती स्वरूपिणी. तेज फाके सुरिचरणी अति लावण्य स्वरूपिणी. असता राजा सवेशी द्विज एक पर्येसी. भयनंदरिता वाक्यासी बोलता झाला अवधारा. ऐक राजा माझे वचन कन्या लक्षण सांगेन. 14व्या वर्षी विधवापण होय तुझ्या कन्येचे. ऐसे सांगणे ब्राह्मण निघून गेला तत्क्षण. राजयाचे कोचे अंतकरण म्हणे ईश्वराधीन सर्व. कन्या खेळे राजांगण सवे असती सकीचन. बोलता ऐकले वचना 14 वर्षी विधत्व. याज्ञवल्क्याची पत्नी नामतीचे असे मैत्रायणी. घरात आली पैत्रिणी कन्या लागे चतुर्णासी. सौभाग्य स्थिर अभेरपण उपाय सांगे दया करुण. चंचळसे अंतकरण म्हणून चरणा लागली. विप्रस्त्री सांगे तेसी. सोमवार व्रत प्रियेसी. पूजा करावी शिवासी. उपवासोनी अवधारी. गौरी हर पूजा करिता समस्त दुरिते जाती परता. ऐकोणी शवंतिनी तरिता अंगीकारिले व्रत देखा. सोमवारची व्रता आचरे शिवंतिनी तरिता. पिता देखोणी चिंतित विवाह योग्य म्हणून. विचारवया मंत्रियासी पाठविला झाला राष्ट्रासी. दमयंती नळओंशी इंद्रसेन कुमारक. चंद्रागत वर जैसा जैसा चंद्र तेज प्रभा. बोलावणे तेदवा कन्या तिदली संतोषे. पाठवणे केली सकळे का जावाय ठेविला कौतुका. कन्या स्नेहणे का म्हणून राहावी राजपुत्रा. राजपुत्र शुशुरालाई स्त्रिया प्रेमती स्नेही. काळक्रमिता एके समय जलक्रीडे निघाला. सवे निघाले लोक बहुत. राजपुत्र नदीत विनोदे असे पोहत हर्ष जलक्रीडा.
पोहत राजकुमार देखा बुडाला मध्ये गंगोदका आकांत झाला सकळी का काढा काढा म्हणत ती सवे सैन्य लोक सकळ होते नावे करी प्रबळ उदकी पाहती तये वेळ न दिसे कुमर बुडाला भुवय तटाकी सैन्य धावत गेले राजधानी अवस्था सांगती पूर्ण जावाई तुमचा पुढाला ऐकुणी राजा पडेच धरणे मोर्चा येऊन तत्क्षणी कन्या ऐकताच श्रवणी तेजू पाहे प्राण आपोला ऐसे दुखे प्रलापित समेंदिनी जाय त्वरित गंगा प्रवेश करीत वनत निघाली वेगे गंगेसी पिता देखुणी नयनी धरावया गेला राहुणी कन्ये ते अलिंगोणी दुःख करी अत्यंत राजकुमाराचे सेवक करू लागले गेले बहु दुःख सांगो गेले पुत्र शोक इंद्रसेन रायासी ऐकुणी इंद्रसेन दुःख करी अभियती गहन भार्यासीत निघून आला तया मृत्यू स्थळा सिमेंदिनी म्हणे पितयासी प्राण तेजनपती सरसी वाचनिया संसारासी काय उपयोग वैद्यत्वे पुसती सकळ द्विजासी करावे सगमन कैसी विप्रसांगती रायासी प्रेता वेगळे करू नये आता ऐसी ऐसे करणे प्रेत सापडेत राखणे ऐकोनिया द्विजवचन राजा कन्येसी विनवित राजा म्हणे कन्येशी पुत्र नाही अमुच्या अंशी कन्या तू एक अम्मासी पुत्र म्हणून प्रतिपाळू ए तुके होता राजकुमार बुडाला होता गंगापूर गेला जेथे पाताळ नगर वासुकी जेथे राज्य करी नागलोकीची या नारी आल्या होत्या नदी तीरी राजकुमार आला पुरी नदी टाकी वाहत देखुनिया नागकन्या काढी ते संतोष करोनिया अमृत सिंपती अनोनिया जागृत झाला राजकुमार नागकन्या मिळवणी त्यासी घेऊन जाते तक्षकापासी विचित्र नगर पर्येसी आश्चर्य पाहे राजकुमार तक्षक पोषे कुमार कासी नाम कवन कवन अंशी काय कारण आलासी कवन देशी वास तुझा सांगे राजकुमार देखा आम्ही भूमंड नायका नैवेद राज्याधिपती ऐका न नामा पुण्यवंत लोके त्याचा पुत्र इंद्रसेन जन्म अमुचा तयापासून चंद्रागत नाम आपणा गेलो होतो श्वशूरगृहा जलक्रीडा करावयासी गेलो होतो यवनेशी विधी अंश अम्मासी बुडालो नदीत वधार वाहत आलो नदीत नागकन्या मज देखत घेऊन आल्या तुम्हापर्यंत दैव आपले साफळ करुणावचन ऐकोणी दक्षकोले संतोषोनी नको भिव म्हणून धैर्य देत तये वेळी शेष म्हणे कुमारा बाळा तू दिसतोसी मन निर्माळ तुमचे घरी सर्व काळ कवन देव पूजितसा ऐसे ऐकोणी राजकुमार हर्ष झाला निर्भर सांगत असे विस्तार आपला देव शंकर देखा पृथ्वी आप तेजासी जो पूर्ण असे वायुकारासे तैसा पूजितो शवासी म्हणे राजकुमार देखा ऐसे कुणी वचन तक्षक संतोष लती गहन राजकुमारा लिंगोन तुष्टली तुष्टरो म्हणत असे तक्षक म्हणे तळेवेळी तुझं देईन राज्य सकळी त्वार हवे पाताळे अनंत भोगभोगी आता राजकुमार विनवी तक्षकासी एक पुत्र आपण पितयासी भार्या वर्ष चतुर्दशी शिवपूजा करीत असे आपण बुडालो नदीत पिता माता दुःख करीत पत्नी म्हणे पतिमृत समस्त जीव त्याच तील देखिले तुमचे चरण आपण संतुष्ट आले अंतकरण राखिला तुम्ही माझा प्राण दर्शन करवावे माता पिता तक्षक झाल्या संतोषी नाना रत्ना भरणे त्यासी अमृत पाजावे वंशी आणिक देती स्त्रियेसी इतके देऊणी कुमारासी तक्षक म्हणे पर्येसी जय जय काळी अम्मा समरसी तुझे कार्य सिद्धी पाहू आणिक संतोषोनी मागुती वस्त्रे वाहने अतिप्रीती तृंग दिला मनोगती सवे देत कुमारा पुला तक्षका ते नोने दरित चंद्रागद वारुवरी चढत मनोवेगे मार्गक्रमित नागकुमार सवे असे जय स्थानी विडाला होता पावला ते क्षण लागता निघाला बाहेर वारू सेता नदी तटी उभा असे सोमवार असे ते दिवशी श्रीमंतिनी आलो स्नानासी होत्या सख्या सवेसी त्याही मिळवणी नदी तीरी मणी विचारी माहुता रुपतीचे आठवीत तुरुंगावरणी उतरत नदी तीरी वहिसला बोलावणे श्रीमंतेसी पुसतसे अतिप्रेयसी तुझा जन्म कवन ओशी पुरुष तुझा कवन सांग काको वाईलीस बाळपणे तिसती शोक लक्षिणी सांगाव्या अम्मा विस्तारणी अतिस्नेहे पुसतसे ऐकोणी श्रीमंतणी देखा आपण न बोले लाजे देखा ऐका सखियांते म्हणे विवेका सांगा मता वृत्तांत सखिया सांगते तयासी हिचे नाम श्रीमंतिणी प्रियेसी चंद्रागदाची महिषी चित्रवर्म्याची ही कन्या हिचा पती अति सुंदर चंद्रागत नाम थोर जळ क्रीडा करिता पार बुडाला येथे अवधारा करी सोमवार व्रत
उपवासेसी आचरत, म्हणून आज स्नाननिमित्त आली असे नदीशी. इच्छा शशुरासी स्थिती ऐका पुत्रशोक, करिता दुखा राज्य धीरतले दायिका, कारागृहे घातले असे. हित केस क्या सांगती, मग बोले आपणस्मती, तुम्ही कोण पुसता अम्हा प्रती, कंदर्प रूप तुम्हा असे. सिमेंतिनी करिता शोक, जवळी आला राजकुमारक, हाती धरुणी वाळिका, तम संभोगी तो प्रेम भावे, एकांती सांगे येसी, म्हणे तुझ्या व्रतारासी देखील आम्ही दृष्टीशी सुखी आता असावे. तुझे व्रत पुण्य करिता शीघ्र येईल तुझा कांत, चिंता न करी हो तू आता, तृतीय दिवशी दर्शन घडे. ऐसे एकांती सांगून प्रगट करू नको बोलून, दुःख आठवले ऐकून असे मिंतीने बाळिकेसी. ऐसे होता राजकुमारू, आरूढ झाला आपण वारू, निरोप मागे प्रीती करू असे मिंतीने नारीसी. निघाले अश्वमनोवेगी, पावला नगर अतिशीघ्री, सवे पुत्र वासुकी पाठवे तया नगरात. त्वा जाऊन वैरियासी, सांगती इष्टवादी आसी, नैकता तुझे बोलासी, संहारी ना म्हणावे. कालनी दिये नदीत बुडाला वचन प्रख्यात, तुम्ही केला स्वामी घात, राज्य घेत इंद्रसेनाचे. आता सांगेन तुम्हासी, चाडसेल प्राणासी, शरण जावे शीघ्रेशी सिंहासनी बैसवा इंद्रसेना. तक्षका सारिका मैत्र झाला, तुमच्या करील अस्तिमाळा, शीघ्र चळा चरणकमळा, चंद्रागद दर्शनासी. ऐसे वचन ऐकवणे दायिद विचारिती म्हणे, आपण केली बुद्धिहीन आता शरण रिहावे. ऐसे विचारणी मानसी, बाहेर काढिती इंद्रसेनासी, नाना वस्त्रे आभरणेसी, बैसविती सिंहासने. राया इंद्र शेनासी, तक्षकपुत्र सांगे हर्षी, तुमचा कुमार आला प्रियेसी, वासुकी भेटी गेला होता. एकता राजा संतोषी, आठविले दुःख अधिकेसी, मूर्छा येऊन धरणेसी पत्नी सहित प्रियेला. उठवी नागकुमार त्यासी, दुःख विसरा करा हर्षासी, येथे पुत्र भेटीसी म्हणून सांगे उल्हासे. मंत्री पुरोहित देखा, समस्त निघाले नगरलोक, पाहो म्हणती कौतुक, मेला कुमार आला म्हणून. ऐसे जाऊन पुत्रासी, भेटी झाली पर्येसी, चंद्रागत पितयासी, नमस्कारिले साष्टांगे. मातेसे लिंगोन, दुःख करी अति गहन, विनवितसे तंबोखोन, अपना निमित्त कष्टलेती. हेतुकिया वधारी, अवसरी प्रवेश झाला नगर त्रिपुरी, समारंभ केला थोरी, पावले निज मंदिरात. तक्षकाचे पुत्रासी, वस्त्रेभूषणे अतिहर्षी, देता झाला पर्येसी इंद्रसेना अतिप्रीती. चंद्रागत सांगे पितयासी, तक्षोपकार विस्तारेसी, प्राण वाचविले अम्मासी, द्रव्य निधले अपरिमित, निरोप दिदला नागपुत्रासी. इंद्रसेन करी अतिहर्षी, भृत्य पाठविले वेगेसी, चित्रवर्मा नगराते. राजा म्हणे तये वेळी, सोन माझी देवागळी, तिचे निधर्मे वाचला बळी, पुत्र माझा उधारा. हेर निघाले झटकरी, पातले चित्रवर्मापुरी, अवस्था सांगती कुसरी, चंद्रागत शुभवार्ता. इंद्रसेन राजा देखा, पुनरप्याला वराडिका, चंद्रागत पुत्रनिका, सर्व सकल कले त्रेसी. महोत्साव कृती थोर, वराड केले धुरंधर, चंद्रागत प्रीतीकर, शिमंत्रिणीसी भेटला. ऐसा उत्साह विवाह केला, आपुले प्रीशी निघाला, श्रीमंत्रिणीचे दैव भले, पती समागमे जातसे. श्रीमंत्रिणीचे व्रत ऐसे, उपवास केले सोमवारास, पूजा केली गौरीहरास, म्हणून पावले इष्टार्थ. ऐसे विचित्र असे व्रत म्हणून सांगते श्री गुरुनाथ, ऐक सुवासनी म्हणत अति प्रीती करोनिया. दंपती विनवी श्री गुरुसी, तुझी चरणसेव अम्मासी, तेची व्रत निर्धारेसी, अम्मा व्रत कायसे. श्री गुरु म्हणती तयासी, आमचे निरोपे करा ऐसी, व्रत आचारा सोमवारासी, तुझी सेवा अम्हा पावे. ऐसा परिवंदोने श्री गुरुचा निरोप घेऊनी, गेली ग्रामा प्रतोणी, ख्याती झाली चारी राष्ट्री. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीमंतणी आख्यानाम पंचत्र्योदशाध्याय. श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 157. श्री गुरुदेव दत्त. श्रवण केले तर प्रतिक्रिया श्री गुरुदेव दत्त लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.